कारसेवकांसाठी हा दिवस अतिशय ऐतिहासिक असाच होता। ज्या क्षणाची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती तो क्षण अयोध्येत प्रत्यक्षात आला, समोर अनुभवता आला। अविरतपणे केलेला संघर्ष अखेर सफल झाला। पाहुयात कारसेवकांच्या स्वप्नपूर्तीचा हा खास रिपोर्ट। अयोध्येतील मंदिरात झालेला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा सगळ्या जगानं पाहिला। जगभरातील माध्यमांनी या सोहळ्याची दखल घेतली। हा क्षण साकार होण्याकरता लाखो कारसेवकांनी संघर्ष केला होता। कारसेवक करण्याकरता लाखो कारसेवक देशभरातून 1992च्या डिसेंबर महिन्यात अयोध्येला गेले होते। 6 डिसेंबर 1992ला गुलामीचं प्रतीक असलेला बाबरी ढाचा पाडण्यात आला। त्यावेळी पिंपरी चिंचवडमधील पंजाबराव मोंढे तिथे कारसेवेकरता गेले होते। त्यांनी बाबरी ढाच्याच्या विटा सोबत आणल्या होत्या। अखेर 32 वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाल्याचा हा क्षण त्यांच्याकरता भावनिक असाच आहे। काही केल्या तोटत नव्हतं आणि मग शेवटी कारसेवक खाली उतरले आणि त्या 3 फूट रुंद भिंती होत्या, त्या पांढऱ्या मातीत बांधलेल्या होत्या चपट्या विटेमध्ये, आणि त्या भिंती तोडल्यानंतर मग ते घुमट खाली पडले। घरातून लोक फक्त रामासाठी येत होते। त्यांना कुठली भाषा नव्हती, काय नव्हती, जात नव्हती, पंथ नव्हती, फक्त श्रीराम एवढ्या डोक्यात हा सगळा विषय होता। आणि त्या एका श्रीराम एका शब्दाच्या भावनेनं संपूर्ण देशातील सर्व जातीतील पंथातील लोक अयोध्येला येत होते। दौंडमधील अविनाश तिखे आणि राजू परमार कारसेवेमध्ये सहभागी झाले होते। अटल बिहारी वाजपेयी आणि उमा भारती यांचं भाषण झाल्यानंतर वादग्रस्त ढाचा पाडण्यात आला होता, अशी आठवण या कारसेवकांनी सांगितली। जाताना अनुभव होता की आपण त्या ठिकाणी जाऊन कारसेवक होऊन ती बाबरीचे ढाचा आहे तो पाडून त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचा संकल्प होता। तो जिद्दीने आणि पराक्रमाने तो करायचाच या उद्देशाने आम्ही इथून गेलेलो। निघाल्यानंतर आम्हाला त्या फैजाबादला आम्हाला अडवलं गेलं। त्याच्यानंतर काही रस्ता आम्ही वॉकिंगनी आणि काही रस्ते मग नंतर गाडीने पोहोचलो होतो तिथे अयोध्येमध्ये, लखनौमध्ये आणि तिकडे असं विषय झाला। मनमाडचे नितीन पांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी कारसेवेमध्ये सहभाग घेतला होता। यावेळी त्यांना 16 दिवसांचा कारावासही भोगावा लागला होता। त्यावेळेस केंद्र सरकार व राज्य सरकार यूपीचं कारसेवेच्या विरोधात होतं। गनिमी काव्याने आम्ही त्या ठिकाणी वाराणसीला पोहोचलो, परंतु संचारबंदी असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी स्वतःला अटक करून घ्यायला लागली। जवळजवळ 16 दिवस आम्ही त्या ठिकाणी कारागृहामध्ये होतो। त्यानंतर रामाची भक्ती असल्यामुळे रामाचं दर्शन व्हावं म्हणून आम्ही त्या कारागृहातनं पलायन केलं आणि 205 किलोमीटरचा पायी प्रवास केला। 1992 मध्ये वादग्रस्त ढाचा पाडल्यावर वाशिम शहरातील कारसेवक प्रकाश पंचभाई यांनी तिथून विटा आणल्या होत्या। पाडलेल्या ढाच्यावर चांद तारा कोरलेला होता, तर आतील भिंतींमध्ये स्वस्तिक असलेल्या विटा निघाल्या होत्या। त्यामुळे विटा आठवण म्हणून सोबत आणल्याचं त्यांनी सांगितलं। कारसेवकांनी पाहिलेलं स्वप्न साकार होणं सोपं नव्हतं, कारण यात मोठी न्यायालयीन लढाई सुद्धा लढली गेली होती। अखेर सत्याचा विजय झाला। बाबरीच्या ठिकाणी मंदिराचे अवशेष असल्याचे अनेक पुरावे मिळाले। परिणामी कोर्टाचा निर्णय राम मंदिराच्या बाजूने लागला। कारसेवकांच्या त्याग आणि पराक्रमाचा विजय झाला आणि भव्य राम मंदिर साकार झालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।